जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता आणि भगिनींनो, आणि आता तुम्हाला सांगतो, सोनिया गांधीचं इंजेक्शन घेतलंय. साहेब लय अवघड परिस्थिती आहे. लोक याचं नावच काढणार. अरे हिंदुत्वाचा आवाज ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हा भगवा ध्वज जर कोणी हातामध्ये घेतला होता, त्याचं नाव सरसेनापती बाळासाहेब ठाकरे होतं. मित्र ध्यानात ठेवा. आणि माझ्या बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेसाठी काय केलं नाही हो, किती संघर्ष केला. आणि माझ्या बाळासाहेबाच्या शिवसेनेला मातीमध्ये मिसळण्याचं काम या लोकांनी केलं. मित्र ध्यानात ठेवा. पण या ठिकाणी माझे बहादर मुख्यमंत्री, एक शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता, हिंदुत्वाचा कडवट बुलंद आवाज सन्माननीय एकनाथ भाई शिंदेनं त्यांचा डाव पाडून टाकला. मित्र ध्यानात ठेवा. आणि माझ्या बाळासाहेबाचा भगवा या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रावरती टोलानी फडकवलाय. हा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, साहेब लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही जातीवादी आहात का, जातीवादी आहात का. मी तर खास करून सांगेल की होय, आम्ही जातीवादी जरूर आहोत, पण आम्ही जातीवाद करतो कशासाठी याचा विचार आपण केला पाहिजे. कुणी आमच्या देवा धर्मावर दगडफेक करत असेल, चिखलफेक करत असेल, कुणी आमच्या आई बहिणीला छेडत असेल, आबरू काढत असेल, तर होय हा संतोष बांगर जातीवादी आहे. आणि अशा हरामखोर लोकांसाठी जातीवाद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या हिंदुस्थानामध्ये आपण राहता, ज्या हिंदुस्थानाचं तुम्ही खाता, आणि जर गुण जर तुम्हाला सांगतो पाकिस्तानचे गात असाल, तर अशा फाटक्याला तुम्हाला सांगतो या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मित्र ध्यानात ठेवा. इंडिया पाकिस्तानचा मॅच होतो आणि इंडिया आपला हरल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काही बांडुगडे फटाकडे फोडतात आणि त्याला समर्थन उभाटा देते का नाही. आता नाही म्हणजे आम्हाला रामाची आरती करायची नाही. मग कशाला बापू आरती करतो, तिकडेच जाय की. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मित्र ध्यानात ठेवा. आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी बाबूरावजी कदम हे सर्वसामान्य माणसाच्या घरातला माणूस आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला माणूस आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 26 तारखेला हात उंच करा आणि सांगा की आम्ही बाबूरावला मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहात का नाही. इकडं 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त जाता जाता एवढंच सांगेल साहेब, मागच्या वेळेस बाबूरावजी 2019ला अपक्ष उभे होते, त्यावेळेस लोकांनी टोप्या घातल्या आणि सांगितलं बी बाबूराव. पण साहेब मी फक्त एकच सांगेल, काय साहेब परिस्थिती अशी आहे की ते गाणं आहे पिक्चर मधलं, शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अमरावती आणि हिंगोलीमधून आपण संतोष बांगर यांची सभा या ठिकाणी पाहिलेली आहे. कदम यांच्यासाठी घेतलेली ही सभा हिंगोलीमधून ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. कालच त्यांची उमेदवारी या ठिकाणी महायुतीमधून जाहीर करण्यात आलेली आहे. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करत कदम कोळीकर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची रॅली आणि आता अमरावतीमधून ही थेट दृश्य आपण पाहतो. नवनीत राणा यांची रॅली. नवनीत राणा यांच्या या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सहभागी झाले. मोठं शक्ती प्रदर्शन करत तीनही नेत्यांचा आज